सगळ्यांच्या घरी हो कधी बी हा बसू दे बसू परिस्थिती त्यानं जरा टेन्शन घेतले आहे हात मारा कधी हा एक मिनिट तो जो कॉर्नर होता ना मला साहेब तिथून गाडीला टर्न मारायचा होता पण गाडीचा टर्न न बसता तो मार्ग ढिगारा होता ना त्याच्यामुळे गाडी डायरेक्ट खाली 400 फुटावर गेली आणि तिथून मग गाडीच्या म्हणजे मोकळा माणूस सुद्धा ना रोप बांधल्याशिवाय जाऊ शकत असं नाही स्पॉट इज ब्लॅक बरं का मिनी सर 2-3 झाले आता 15 दिवसापूर्वी तिचं लग्न झालं 17वा दिवस होता घरी घटना घडली त्या दिवशी एकुलता एकच भाव वडील एक सर्व्हिसमॅन होते 4-5 वर्षापूर्वी वडील वाढले आणि तसंच आहे आता आपण होणारच आहे महाराजांनी बैठक बोल काय करायचं आपली माझी लेटरचा कार्यक्रम होता आणि तेव्हा कार्यक्रमात काम करायचं किंवा आणि तो त्याचा कंपनी जात असताना एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता तो पायाने आता हा असं दमवायला लागला यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मग त्याला फक्त होत नाही येत म्हणून असं मला आजार होता आत्ता कुठेतरी कमी होतं आता यांचं काय मला सुद्धा जमत नाही कामाचं काय तर करू शकत नाही मुलाचं तुम्हाला बर्थडे होता त्या दिवशी बर्थडे काय काय जी मदत मिळाली सर्व संपूर्ण आता ह्याच्यामध्ये पाटील साहेब जो 5 मुलांचं हो सगळ्यांचं सगळ्यांचं हो चालेल वेगवेगळ्या अजून काही शासनाच्या योजनेमध्ये ते सुखकर होणं त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्व कुटुंब 8 मधली 6 जण जे काल याड गेलेत ना त्याची 6 जण एकुलते सर्व 6 जण एकुलते वडील आहेत हो असं पूर्ण अतिशय
जे काय हे असेल तुम्ही सांगा सगळं आपण करू. आजोबांनी 20 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले आणि माझी बहीण दिलेली होती. मी तो 1 वर्ष होता त्यावेळेस त्याचे वडील वारले. हा किती वर्ष? 20 वर्ष. आता 20 वर्ष लागलं होतं. कसलाही आधार नाही. दोन्ही बघा वयोवृद्ध होती. मग त्याची आजी आजोबा आहे आणि माझी बहीण आणि ती त्याची एक बहीण होती त्याच्या पाठची. पहिलं म्हणजे आहे ना त्या संपूर्ण मला सांगितलं कितीला पडलं ते गेलं आणि यांचं काय एकोणतं एक असतं तर मग आता कुटुंब त्याच्यावरती आधार स्टेट गव्हर्नमेंटकडनं किंवा सेंट्रलचं कसं तेवढं फक्त आता बघा. आणि बिचारी हिनी काय करायचं अख्खं उभं आयुष्य पडलं तिच्याचं. आणि 100 मीटर मध्ये 5 बघितलं की 100 मीटर कसं- 5 सवंगडी गेले. महाराजांच्याकडून जेवढे ताकदीनं जे करता येईल तेवढं करू आपण. आपल्याला जेवढे काही प्रशासकीय योजना किंवा शासन तात्यांबरोबर जे काय करायचं कसं करायचं ती जबाबदारी माझी. शकत नाही म्हणजे परत आणू शकत नाही. फक्त जेवढं काय असेल कधी महेश तुझी जबाबदारी ऐकून घ्यायची. काय असेल तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. तुमचा मुलगा आहे नात्याने मी तुमच्याशी बोलतो. कधी हाक मारायचं नाही आलो तर काय पण तुम्ही करा. पण झालेल्या गोष्टींचं काय येऊन जाऊन असायचं सगळं दिल्याचं रात्रीचं जर दिवाण झोपलं असेल दिवस